बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। वळूया आजच्या बातमीपत्राकडे। भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी झाली आहे। या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण पद्धतीमध्ये झालेला बदल, त्याचा भविष्यात होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी तसेच मार्गदर्शन करण्यासाठी आज जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोविली येथे आज दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी साधू बेला कॉलेज उल्हासनगरचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठातील सिनेट मेंबर, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर वसंत माळी यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केलं होतं। यावेळेस अनेक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। त्यात ते म्हणाले, बदल हा अपरिहार्य असतो। आताच्या पिढीशी प्रगल्भता अधिक आहे, त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातला बदल गरजेचा आहे। त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख डॉक्टर वसंत माळी यांनी या नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल सविस्तर माहिती सांगितली। त्याचबरोबर या धोरणाचे भविष्यात होणारे फायदे सांगितले। तसेच या नवीन लागू झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट स्पष्ट करून उत्तमरित्या मार्गदर्शन केले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक सतीश लकडे यांनी केले। कार्यक्रमास गणेश विद्यालय टिटवाळाच्या रोहिणी भाटे, भारतीय सैनिक विद्यालय खडवलीचे संदीप भोये, शकुंतला विद्यालय अनखरपाड्याचे छाया बोरसे, माधवराव रोकडे विद्यालयाच्या ऋषाली कदम, महाबळेश्वर विद्यालय महाराळचे शिवाजी चौधरी, जागृती विद्यालय दहागावचे श्यामकुमार मिरकुटे, रायते विभाग हायस्कूलचे देवीदास सूर्यवंशी, सरस्वती हायस्कूल घोटसईचे आत्माराम राऊत, अब्दुल कादिर जुवारी, उर्दू हायस्कूलचे सीमाप कुंगळे, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.बी. कोरे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला। व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी सानिका मुटोळकर, ठाणे जीवनदीप वार्ता गोविली। आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। पाहत रहा ठाणे जीवनदीप वार्ता।